विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्रातील ध्येयवेड्या तसेच बोर्ड परीक्षेत गुणवंत होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी SK शकुंतला मॅथ्स अकॅडमीच्या ऑनलाईन व्यासपीठावर स्वागत करतो। तसेच आज असलेल्या आषाढी एकादशी निमित्त सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपण विठ्ठलाला नतमस्तक होऊन सुरू करूया आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात। कारण की तर आपण कालच्या लेक्चरमध्ये एक सामायिक समीकरण सोडवण्याची संपूर्ण उदाहरणे कंप्लीट केली होती। आज आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधील शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 7 शाब्दिक उदाहरणे आज घेणार आहोत। शाब्दिक उदाहरणे घेताना फक्त तुम्हाला समीकरणामध्ये व्यवस्थित कन्वर्जन करता आलं पाहिजे। एकदा तुम्हाला समीकरणामध्ये कन्वर्जन करता आलं की मग तुम्ही शाब्दिक उदाहरण एकदम इझिली सॉल्व्ह करू शकता। तर बघूया आजचं प्रथम शाब्दिक उदाहरण काय आहे हे बघा। एक दोन अंकी संख्या व तिच्या अंकाची आदला बदल करून येणारी संख्या यांची बेरीज 143 आहे। 143 आहे। जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा आहे तर ती मूळ संख्या कोणती। आता प्रश्न आपल्याला व्यवस्थित वाचलाय आणि आपण सर्वांना समजलाय। काय सांगितलंय, 2 अंकी संख्या आहे। आता 2 अंकी संख्या म्हणून समजा आपण काय करूया, एकक स्थानचा अंक दशक स्थानचा घेऊ अगोदर। दशक स्थानचा अंक आपण x मानू। तसेच एकक स्थानचा अंक y मानू। म्हणजे आपली संख्या कोणती होईल बघा, संख्या कुठली होईल, 10x प्लस y मूळ संख्या। मूळ एक संख्या कोणती होईल, 10x प्लस y। म्हणजे कसं बघा, समजा एक आपली 87 ही संख्या आहे, आपण याला कसं लिहितो, 10 × 8 + 7 किती होणार आहे, 87। म्हणजे हा दशक स्थानचा अंक आपण x कन्सिडर केलाय आणि एकक स्थानचा अंक y कन्सिडर केलाय। आता यावरून आपल्याला कंडिशन आता व्यवस्थित वाचायची। आपल्याला अंक मिळालेला आहे, हा झाला आपला मूळ अंक। आता काय, अंकाची अदला बदल केली असता। आता अंकाची अदला बदल करून मिळणारी संख्या लिहायची। आता अदला बदल मिळणारी संख्या म्हणजे आता समजा हा 45 एक अंक आहे आणि अंकाची अदला बदल करायची म्हणजे 4 ह्या स्थानी जाईल आणि 5 ह्या स्थानी जाईल, म्हणजे आपल्याला 54 भेटेल। म्हणजे आपल्याला एकक स्थानचा अंक दशक स्थानी न्यायचा आहे आणि दशक स्थानचा अंक एकक स्थानी न्यायचा आहे। म्हणजे आपल्याला 10y + x ही आपल्याला अदला बदल करून मिळणारी संख्या मिळेल। आता काय सांगितलंय, अंक 2 अंकी संख्या व अंकाची अदला बदल करून येणारी संख्या। आता ही 2 अंकी संख्या या अदला बदल करून संख्या यांची बेरीज 143 आहे। आता अटीनुसार आपण लिहून घेऊया। अटीनुसार काय दिले, 10x + y + 10y + x = 143। आता बघा इथं हे समीकरण 10x आणि हे x 11x + 11y = 143। आता आपण 11 ह्या जर समीकरणाला डिवाइड केलं तर x + y 11 × 1 = 11, खाली राहिले 3, 11 × 3 = 33। म्हणजे एक आपल्याला रेषीय समीकरण मिळालेलं आहे। आता दुसरी अट बघायची। दुसरी अट काय दिलेली आहे, जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा, एकक स्थानचा अंक काय, आपला एकक स्थानचा अंक आहे y। एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा आहे। दशक स्थानचा अंक काय, x + 3। बघा, एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा आहे।
हा झाला आपला एकक स्थानचा अंक, दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा आहे. आता हे बघा, आता या समीकरणाला सुद्धा आपण समीकरणामध्ये कन्वर्जन करू. हे x आहे, ह्या बाजूला जर नेलं x मायनस एक्स करूया, मायनस एक्स ह्या बाजूला आणू, प्लस वाय इज इक्वल टू 3. याला आपण करूया समीकरण नंबर 2 देऊया. आता समीकरण 1 व 2 ची बेरीज करूया. आता समीकरण 1 काय आपलं, x प्लस वाय इज इक्वल टू 13, बेरीज करायची, मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. आता बघा, ही मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल होईल, 2y इज इक्वल टू 16 येईल आणि y इज इक्वल टू तुम्हाला मिळणार आहे 16 डिवायडेड बाय 2, म्हणजे y ची किंमत तुम्हाला 8 मिळणार आहे. y ची किंमत 8 मिळणार आहे. त्याचबरोबर आता बघा, आपण काय करूया, मिळालेली आपल्याला y या चलाची किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. इथे लिहायचं आपण सविस्तर, समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 काय आपलं, x प्लस वाय इज इक्वल टू 13. आता x y ची किंमत 8 ॲज इट इज इथे ठेवली, तर x इज इक्वल टू 13 मायनस 8. सॉरी, x इज इक्वल टू आपल्याला मिळालेला आहे 5. आता बघा, x आणि y या दोन्ही चलाच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. मग आता मूळ संख्या कुठली झाली, मूळ संख्या काय आपली 10x प्लस वाय, म्हणजे आता 10 इंटू मूळ संख्या आपण लिहून घेऊ अगोदर, मूळ संख्या इज इक्वल टू 10x प्लस वाय, म्हणजे 10 इंटू एक्स काय आले आपलं 5 प्लस वाय ची किंमत 8 आली, म्हणजे आपल्याला मिळणारा मूळ संख्या ती आहे 58. सर्वांना समजलं असेलच, फक्त आपण इथं कन्फ्युजन व्हायचं नाही. दोन संख्या म्हणजे 2 अंकी संख्या असेल किंवा 3 अंकी संख्या असेल आणि प्रत्येक शाब्दिक उदाहरणामध्ये 2 अटी निश्चितच दिलेल्या असतील. त्या 2 अटीवरून आपल्याला 2 समीकरण बनवायचे आणि अशा टाइपचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. सर्वांना समजलं असेल तर बघूया आपण पुढील उदाहरण. आता पुस्तकामध्ये हेच उदाहरण आपल्याला कृती पूर्ण करा असं दिलेलं आहे, पण सर्वांनी कृतीमध्ये व्यवस्थित काय काय दिले ते बघायचंय आणि आपण कृती पूर्ण करायची. मेथड माहित झाली ना, तुम्ही कशाही पद्धतीची कृती सॉल्व्ह करू शकता. आता पुढील उदाहरण बघूया. पुढील उदाहरण काय आहे बघा. आता पुढील उदाहरण, त्या दुकानात जायला तिला रिक्षाला 50 रुपये खर्च आलाय आणि टोटल तिचा खर्च झालाय 700 रुपये. म्हणजेच तिने आणलेल्या वस्तू किती रुपयाच्या झाल्या, 650 रुपयाच्या. म्हणजे आपल्याला ह्या प्रश्नावरून प्रश्न वाचताना समजलं पाहिजे की प्रश्नाला आपल्याला सांगायचं काय. आता त्याचबरोबर नंतर कांताबाईला समजलं असं कोणीतरी सांगितलं असेल, झेप्टो, ब्लिंकिट, म्हणजे ऑनलाईन जर तुम्ही वस्तू मागवल्या तर तुम्हाला सेम दरानं मिळतात, मग तुमचा रिक्षाचा खर्च वाचेल असं कोणीतरी सांगितलं असेल. मग पुढील महिन्यात कांताबाईने काय केलं, कांताबाईने ऑनलाईन ऑर्डर केली. ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर कांताबाईला 2 किलो चहा आणि 7 किलो साखर ऑनलाईन मागवली आणि टोटल खर्च किती आला त्यांना, 880 रुपये. मग त्यांनी एवढी आपल्याला माहिती दिल्यानंतर विचारलंय साखरेचा तसेच चहाचा प्रति किलो दर काढा असं आपल्याला सांगितलंय. म्हणजे प्रश्नाला तोडून का वाचायचंय, कारण की आपल्याला 2 अटी प्रत्येक प्रश्नामध्ये दिलेल्या असतील आणि त्या अटीवरून आपल्याला अगोदर 2 समीकरण बनवून घ्यायचे. आता समजा आपल्याला काय विचारलंय, चहा व साखरेचा प्रति किलो दर काढा. मग आपण कन्सिडर करूया. समजा चहाचा दर x किलो, x रुपये प्रति किलो, आणि साखरेचा दर y रुपये किलो. चहाचा दर x रुपये प्रति किलो आणि साखरेचा दर y रुपये प्रति किलो. आता काय करायचं, समजा तुम्ही जर दुकानात गेला आणि तुम्हाला 20 रुपये किलोने साखर सांगितली, तर तुम्हाला 10 किलो साखर आणली तर तुमचे रुपये किती होतात, 200 रुपये. कसे होतात, 20 × 10. आता त्याच पद्धतीनं इथे काय केलंय, कांताबाईने 1.5 किलो चहा आणलाय. आता 1.5 किलो चहा आणि चहाचा दर किती आहे, 100 रुपये प्रति किलो आपण कन्सिडर केलाय. मग आता कसं करूया, हे बघा 1.5 किलो
चहा झाला, म्हणजे 1.5 × x झालं. आता 1.5 किलो चहा प्लस अजून कांताबाईने काय आणले, 5 किलो साखर आणली, म्हणजे 5y इज इक्वल टू कांताबाईचे टोटल पैसे किती गेलेत. आता इथे टोटल खर्च तर 700 झालाय, पण 50 रुपये रिक्षा भाडे गेले, पण सामानाला किती गेलेत, 650. इथे विद्यार्थी जमलिंग करतात, कारण की इथे आपल्याला 650च लिहायचे. आता ह्या समीकरणाला अजून सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी आपण काय करूया, ह्याला 2 ने गुणूया, म्हणजे आपल्याला एक दशांश मध्ये सहगुणक न मिळता पूर्ण संख्या मिळेल. आता काय करूया बघा, ह्याला आपण जर 2 न गुणलं तर 3x + 10y इज इक्वल टू 1300, हे एक आपल्याला समीकरण मिळेल. समजा आपण या समीकरणाला समीकरण नंबर 1 देऊया. आता दुसरी कंडिशन, आता ऑनलाईन मागवल्यावर काय मिळालं समजले बघा. ऑनलाईन मध्ये 2 किलो चहा, मग चहाचा दर काय 2x, चहाचा दर x रुपये प्रति किलो आहे. मग 2 किलो आणले म्हणजे टोटल पैसे किती लागले 2x प्लस आता साखर किती किलो आणली 7 किलो, म्हणजे आपल्याला साखरेचा दर किती आहे y रुपये प्रति किलो, म्हणजे 7y झाले, कारण 7 किलो साखर आणण्यासाठी 7y एवढे पैसे लागले. आणि टोटल खर्च किती झालाय 880 रुपये. आता या समीकरणाला समीकरण नंबर 2 मानूया. आता हे आपण 2 समीकरण काढून घेतलेली आहेत प्रश्नामध्ये दिलेल्या अटीनुसार. आता काय करायचंय आपल्याला, हे रेषीय समीकरण सोडवायचे, म्हणजे आपल्याला साखरेचा तसेच चहाचा प्रति किलो दर मिळेल. आता ही समीकरण सोडवायची कशी, ह्या समीकरणाला सोडवताना अगोदर आपण समीकरणाचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचंय. आता बघा इथे 3x आहे, मग आपण काय करूया, ह्याला सुद्धा आपल्याला आणि ह्या x ला 2x आहे, ह्यात म्हणजे समीकरण 1 ला जर 2 ने गुणलं आणि समीकरण 2 ला जर 3 ने गुणलं तर आपण x चा सहगुणक सेम करू शकतो. आता कसं करणार बघा, आता लिहून 2 ने गुणू. आता हे बघा, आता गुणाकार करून घेऊया. आता किती येणार 6x + 20y इज इक्वल टू 2600. आणि ह्या समीकरणाला जर 3 ने गुणला असता आपल्याला काय मिळणार आहे 6x + 21y इज इक्वल टू 2640. आता या समीकरण बघा, ह्याला समीकरण नाम नंबर आपण 3 आणि 4 देऊया. आता काय करूया, आता समीकरण नंबर 3 व 4 आपल्याला सहगुणक सेम करून मिळालेत. आता काय करूया, समीकरण आपण काय करूया, मोठं संख्या कुठली आहे बघा, ऑब्झर्व करा 26 आहे का 2640, 2640 मोठी आहे. मग आपण काय करूया, समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करू, म्हणजे आपल्याला जसं समीकरण मिळेल तशा पद्धतीने पुढील प्रोसेस आपल्याला करत जायचंय. अशी काही ठराविक प्रोसेस प्रत्येक समीकरणासाठी नसते. किंवा आता आपण इथे इलिमिनेशन मेथड वापरायला लागलोय, तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरावे असं काय नाही, तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड सुद्धा वापरू शकता किंवा क्रॅमर्स रूल सुद्धा वापरू शकता. फक्त क्रॅमर्स रूल मध्ये कसं आपल्याला जी स्थिर संख्या आहेत ह्या काही 2600 आणि 2640, यामुळे क्रॅमर्स रूल वापरताना थोडं लेंदी प्रोसेस होते आणि तो म्हणजे प्रॉब्लेम सुटणार नाही असं होणार नाही, पण थोडं गुणाकार मोठा झाल्यामुळं प्रश्नाला वेळ लागू शकतो. त्यामुळे आपल्याला ओळखता आलं पाहिजे की समीकरणामध्ये कोणती मेथड वापरून हे समीकरण सोडवता येईल. आता बघा 4 समीकरण नंबर मध्ये 4 काय आपलं 6x + 21y इज इक्वल टू 2640. त्याचबरोबर आता समीकरण 3 काय 6x + 20y इज इक्वल टू 2600. आता बघा हे +6x - 6x कॅन्सल झालं, 21y मधून 20y गेले म्हणजे फक्त y उरणार आणि 2640 मधून 2600 गेले असता 40 मिळणार, म्हणजे y इज इक्वल टू 40 मिळाले. आता y काय, y आहे आपला साखरेचा दर. आता y इज इक्वल टू 40 हे काय करूया आपण समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. समीकरण कोणत्याही समीकरणामध्ये ठेवा, असं काय नाही 1 2 3 4 समीकरण आहेत आपल्याला. कोणत्याही समीकरणामध्ये ठेवून y ची किंमत ठेवली असता x ची किंमत आपल्याला मिळणार आहे. आपण समीकरण 1 मध्ये ठेवली. आता समीकरण 1 काय 3x + 10y इज इक्वल टू 1300. आता बघा 3x +
10 इंटू 40 इज इक्वल टू 1300. आता 3x इज इक्वल टू 1300 मायनस हे होईल 400, म्हणजे 3x इज इक्वल टू आपल्याला मिळालेला आहे 900. म्हणजे x इज इक्वल टू किती मिळालेला आहे 900 भागिले 3. आता 3 एक 3, 3 त्रिक 9, म्हणजे x इज इक्वल टू मिळालेला आहे 300 रुपये. म्हणजे चहा 300 रुपये प्रति किलो चहाचा दर आपल्याला मिळालेला आहे. आता हे बघा, लिहून घेऊया आपण. चहाचा प्रति किलो दर 300 रुपये प्रति किलो आहे. तसेच साखरेचा प्रति किलो दर किती आहे 40 रुपये प्रति किलो आहे. काय अवघड आहे या गणितामध्ये? तुम्हाला काय अवघड वाटतंय? फक्त शाब्दिक संरचनेवरून उदाहरणं रीड करताना व्यवस्थित रीड करायचंय, समीकरण बनवायची आणि समीकरणापासून जे काय आपल्याला विचारलंय ते फाइंड आउट करायचंय. आता हे बघा, आपलं आलेलं बरोबर आहे की नाही हे सुद्धा तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. समजा किती 1.5 किलो चहा सांगितलाय. 1.5 किलो चहाला किती रुपये जातील तुमचे सांगा मला? 450 रुपये जातील. 300 रुपये प्रति किलो दराने. आणि 5 किलो साखर, 5 किलो साखरला किती रुपये जातील? 200 रुपये जातील. झाले की नाही 650 रुपये. म्हणजे आपण काढलेल्या किमती, म्हणजे आपण काढलेले दर बरोबर आहेत. एखादं एक्झाम्पल समजा आपण सोडवतो आणि 100% आपल्याला बरोबर आहे असं कॉन्फिडन्स आला तर तो कॉन्फिडन्स पुढील एक्झाम्पल वर सोडवताना सुद्धा आपला इफेक्ट करतो. त्यामुळे आपण पुढील उदाहरणं सुद्धा आपण तेवढ्याच उत्स्फूर्ततेने सोडवतो. तर बघूया आपण पुढील उदाहरण. आता पुढील उदाहरण पण आपल्याला एक म्हणजे क्रिया दिलेली आहे आणि त्या क्रियामध्ये आपल्याला नोटांची संख्या काढायला सांगितलेली आहे. हे दिलेलं आहे आपल्याला. पुढील कृती दिलेली आहे. त्या कृतीमध्ये काय सांगितलेलं आहे? अनुष्का जवळ 100 रुपयाच्या एक्स नोटा आणि 50 रुपयाच्या वाय नोटा आहेत. म्हणजेच आता अनुष्कावर नोटाची संख्या किती आपल्याला दिली नाही, फक्त 100 रुपयाच्या एक्स नोटा आणि 50 रुपयाच्या वाय नोटा आहे. अजून कृतीमध्ये काय दिलंय? आनंदने दिलेली रक्कम 2500 रुपये. म्हणजे जेवढ्या काय नोटा आनंदने दिल्यात त्या अनुष्काला दिलेल्या आहेत. आता आनंद अनुष्काचं कोण आहे इथं मेन्शन केलेलं नाही, पण आनंदने दिलेलं आहे. मग आनंदने दिल्यावर 100 रुपयाच्या नोटा आणि 50 रुपयाच्या नोटा यांची बेरीज झालेली आहे 2500 रुपये. मग आता आपल्याला दिलेल्या कंडिशन, प्रथम कंडिशन वरून सुद्धा समीकरण बनवता येते. आता 100 रुपयाच्या एक्स नोट आहेत, मग आपण लिहू शकतो किती होणार आहेत? 100 एक्स प्लस 50 वाय. म्हणजे समजा तुम्हाला 100 रुपयाच्या 5 नोटा दिल्या तर आपण कसं लिहिणार? त्याची बेरीज किती होणार आहे? 100 इंटू 5. म्हणजे आपण आता इथे टोटल बेरीज करताना 100 इंटू एक्स म्हणजे 100 रुपयाच्या जितक्या नोटा आहेत त्यांची बेरीज प्लस 50 रुपयाच्या जितक्या नोटा आहेत त्यांची बेरीज. कारण नोटाची संख्या आपल्याला माहिती नाही, त्या किती होणार आहे? टोटल रक्कम किती झालेली आहे? 2500 रुपये. या आपल्याला एक समीकरण मिळालेलं आहे. आता त्याचबरोबर जर आता इथे काय सांगितलंय? आनंदनं अनुष्काला रक्कम देत असताना जर नोटाच्या संख्येची अदलाबदल केली असती तर अनुष्काला 500 रुपये कमी मिळाले असते. म्हणजे 100 रुपयाच्या एक्स नोटा दिल्या होत्या, आता त्या ठिकाणी 100 रुपयाच्या वाय नोटा दिल्या आणि 50 रुपयाच्या एक्स नोटा दिल्या तर अनुष्काला 500 रुपये कमी मिळाले असते असं या कृतीमध्ये मेन्शन केलेलं आहे. मग आता यावरून सुद्धा आपण एक समीकरण बनवू शकतो. आता 100 रुपयाच्या वाय नोटा दिल्यात आणि 50 रुपयाच्या एक्स नोटा दिल्यात, तेव्हा अनुष्काला 500 रुपये कमी मिळालेत. म्हणजे किती मिळालेत तिथं आकडा सांगितला का? नाही, पण 2500 मधून 500 कमी केले असता आपल्याला 2000 येतात. ते आपल्याला समजलं पाहिजे. आता बघा, हे 2 समीकरण आहेत आपल्याकडे. 2 समीकरण आपल्याला मिळालेले आहेत. आता या 2 समीकरणाला समजा ह्या समीकरणाला आपण व्यवस्थित लिहू. 50x प्लस 100y इज इक्वल टू 2000. आता या 2 समीकरणाला व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं असतं आपल्याला काय समजतंय? इथे x चा सहगुणक 100 आहे आणि इथे x चा सहगुणक 50 आहे. मग आपण काय करूया? इथे सुद्धा x चा सहगुणक
100 करण्यासाठी समीकरण 2 ला 2 ने गुणू. लिहून घ्यायचं आपण. समीकरण 2 ला 2 ने गुणू व समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. आता लिहिले काय बघा, समीकरण 2 ला 2 ने गुणू व समीकरण 2 मधून 1 वजा करू. म्हणजे आपल्याला x या चलाचा लोप होईल आणि y या चलाची किंमत मिळेल. हीच इलिमिनेशन मेथड आपण सविस्तरपणे शिकलेलो, पण तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे. बघा आता ह्याला 2 ने जर गुणलं तर किती मिळणार आहे, 100x प्लस 200y इज इक्वल टू 4000. आता यामधून वजा करायचं आपल्याला. 100x प्लस 50y इज इक्वल टू 2500. आता वजा बाकी मध्ये बघा, प्लस असेल तर मायनस होणार, चिन्ह चेंज करायचे, लक्षात ठेवायचे. आता 100x आणि मायनस 100x कॅन्सल होईल आणि 200 मधून जर 50 गेले असतं तर तुम्हाला 150y मिळेल आणि 4000 मधून 2500 गेले असतं तुम्हाला 1500 मिळतील. मग आता हे शून्य कॅन्सल केलं. आता तुम्हाला किती मिळेल, y इज इक्वल टू 150 भागिले 15 म्हणजे y इज इक्वल टू तुम्हाला किती मिळेल, 10 मिळेल. y इज इक्वल टू 10 मिळाले. आता y इज इक्वल टू मिळालेलं 10 तुम्ही कोणत्याही समीकरणामध्ये ठेवा, 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. आपण काय करूया, समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 मध्ये ठेवलं असता 100x प्लस 50 इंटू y आहे ना, तर y ची किंमत आपण 10 ठेवू इज इक्वल टू 2500. 100x इज इक्वल टू 500 इज इक्वल टू 2500. तसेच 100x इज इक्वल टू 2500 मायनस 500 आणि 100x इज इक्वल टू तुम्हाला मिळालेला आहे 2000. आता हे 2 शून्य कॅन्सल केले असता x इज इक्वल टू 20 मिळाले. आता x आणि y या दोन्ही चलाच्या किमती काढल्यात म्हणजे आपण 100 रुपयाच्या नोटाची संख्या आणि 50 रुपये नोटाची संख्या काढलेली आहे. आता बघा 100 रुपयाच्या नोटाची संख्या म्हणजे किती, 20 नोटा आहेत. आता 100 रुपयाच्या 20 नोटा जर असतील अनुष्काजवळ तर किती रुपये होतील, 2000 रुपये होतील. आणि 50 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे किती रुपये होतील, 50 रुपयाच्या 10 नोटा घेतल्या असता 500 रुपये. म्हणजे अनुष्काजवळ 2000 प्लस 500 2500 रुपये आहेत की नाही. म्हणजे आपण काढलेल्या नोटाची संख्या सुद्धा बरोबर आलेली आहे. म्हणजे याला म्हणायचं क्रॉस व्हेरिफिकेशन. आपण क्रॉस व्हेरिफिकेशन सुद्धा करून पाहिले असं आपल्याला समजते की आपण सोडवलेलं उदाहरण बरोबर आहे. अशाच पद्धतीने पुढील उदाहरण आपण बघूया. आता पुढील उदाहरण आहे वयावरचं. आता हा पुढील प्रश्न बघा, ह्या पुढील प्रश्नामध्ये काय सांगितलंय, मनीषा आणि सविता या दोन्ही मैत्रिणी आहेत आणि त्यांच्या आजच्या वयाची बेरीज x वर्ष आहे. समजा त्यांचा आपण कन्सिडर करूया. समजा मनीषाचे आजचे वय x वर्ष आणि सविताचे आजचे वय y वर्ष. आणि कंडिशन काय दिली, यांच्या दोघींच्या वयाची बेरीज 31 वर्ष आहे. हे आपल्याला समीकरण 1 मिळवले. म्हणजे आपण प्रथम वाक्यावरूनच समीकरण मिळवलेलं आहे. त्याचबरोबर 3 वर्षापूर्वी, आता 3 वर्षापूर्वी म्हणलं की आजच्या वयाच्या 3 वर्षापूर्वी, समजा 3 वर्षापूर्वी मनीषाचं वय बोलले, मग मनीषाचं वय 3 वर्षापूर्वी किती असणार, x-3. आणि सविताचं वय 3 वर्षापूर्वी किती असणार, y-3. सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट आहे. म्हणजे हे बघा, मनीषाचे वय 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट आहे. हे आपल्याला म्हणजे दिलेल्या शाब्दिक संरचनेवरून मांडून घ्यायचंय. आता याला आपण सॉल्व्ह करायचे. कसं सॉल्व्ह करणार, x-3 इज इक्वल टू 4y-12. म्हणजे आता x आणि हे 4y ह्या बाजूला घेऊ. 4y इज इक्वल टू आता -12 आणि -12 मध्ये हे +3 मिसळलं असतं आपल्याला -9 मिळेल. हे समीकरण नंबर 2 मिळालेलं आहे. आता काय करूया, याला समीकरण 1 व याला समीकरण 2 नामकरण दिल्यानंतर आपल्याला ह्या 2 समीकरणाचा विचार करायचा आहे. आता ह्या 2 समीकरणाचा विचार केला असता आपण काय करूया, समीकरण 1 ला 4 ने गुणू म्हणजे आपल्याला
सहगुणक सेम करून बेरीज केली असता वायचा लोप करता येईल. विचार करायचा आहे फक्त प्लस वाय आणि ते मायनस आहे. फक्त इथं 4 जर प्लस 4y असतं आणि मायनस 4y बेरीज केलं तर डायरेक्ट कट होईल आणि आपल्याला x ची किंमत मिळेल. त्याचवरून आपण काय करूया, समीकरण 1 ला 4 ने गुणू. आता 4 न गुणला असता काय मिळणार समीकरण, 4x + 4y = 4 1 4 आणि 4 त्रिकोण 12 124 मिळणार आहे. आता बघा ह्या समीकरणाला आपण काय करूया, समीकरण 3 नाव देऊया आणि आता हे समीकरण 3 मिळाले. आता काय करूया, समीकरण 2 व 3 ची बेरीज करूया. समीकरण 2 व 3 ची बेरीज करूया. आता समीकरण 2 काय आपलं, x - 4y = -9. तसेच समीकरण 3 काय, 4x + 4y = 124. आता या दोन समीकरणाची आपल्याला करायची बेरीज, म्हणजे इथं मिळणार आहे 5x आणि 4y कॅन्सल होईल. आणि बघा 124 मधून जर 9 गेले असता तुम्हाला किती मिळेल, 115 मिळेल. म्हणजे x ची किंमत किती मिळणार आहे, 5 1 5 5 2 10, खाली राहिले 1 आणि 5 त्रिक 15. x ची किंमत मिळणार आहे 23. आता मिळालेली x ची किंमत आपण काय करूया, इथे ठेवूया. म्हणजे x + y = 31 हे आपलं समीकरण 1. समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 मध्ये x ची किंमत जर 23 ठेवली असता, y ची किंमत किती मिळणार आहे, y = 31 - 23 म्हणजे y आता 31 मधून जर 23 गेले असता तर किती मिळणार आहे, 8 मिळणार आहे. आता बघा म्हणजेच आपल्याला काय मिळालेलं आहे, मनीषाचं वय किती वर्ष आहे, 23 वर्ष आणि सविताचं वय आहे 8 वर्ष. यांच्या वयाची बेरीज 31 वर्ष आहे. हे तर आपल्याला दिलंय, पण इथे पण आपण काढलेली सुद्धा 31 वर्ष आहे. अजून काय 3 वर्षापूर्वी, आता 3 वर्षापूर्वी ही कोण आहे, मनीषा. मनीषाचं वय किती असणार 3 वर्षापूर्वी, 20 वर्ष. आणि ह्यांचं वय किती असणार, सविताचं असणार 3 वर्षापूर्वी 5 वर्ष. आता बघा कंडिशन काय आहे, त्यावेळच्या वयाच्या चौपट आहे. आता मनीषाचं वय किती आहे, 20 आहे की नाही, 5च्या चौपट 5 चौक 20. म्हणजे आपल्याला दिलेली शाब्दिक संरचना सुद्धा इथे क्रॉस व्हेरीफाय झालेली आहे आणि आपण काढलेले मनीषाचे आणि सविताचे दोन्ही वय बरोबर आलेलं आहे. म्हणून आपण इथं लिहून घेऊया. आता काय लिहूया, मनीषाचे वय किती मिळालेलं आपल्याला, 23 वर्ष. कारण की आता आजचं वय काढायचं आपल्याला. आणि सविताचे वय मिळालेलं आहे 8 वर्ष. म्हणजे वयवारीवरती जर प्रश्न विचारला असता अशा पद्धतीने सोडवतात. म्हणजे प्रश्नामध्ये प्रत्येक डाटा 2 अटी दिलेल्या असणार आणि 2 अटीवरून आपल्याला समीकरण बनवून वय काढता आलं पाहिजे. चला आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया आणि पुढील उदाहरणं जी 2 उदाहरणं आहेत ते तुम्ही होमवर्क मध्ये करून यायचे. तुम्हाला होमवर्क मध्ये स्वतःहून प्रयत्न करायचा उदाहरणं सोडवण्याचा. जर तुम्हाला नाही आली तर मी पुढील लेक्चर मध्ये तुम्हाला सोडवून देईल आणि बोर्ड परीक्षेतील महत्त्वपूर्ण सुद्धा काही उदाहरणं आपण पुढील लेक्चर मध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत. सर्वांनी पुढील लेक्चरला सुद्धा न चुकता हजर राहायचंय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायचा आहे आणि तुमच्या मित्र तसेच नातेवाईक जे ह्या वर्षी बोर्ड परीक्षेला सामोरे जाणार आहेत त्यांना लिंक शेअर करायची आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या झिरो टू हिरो या बॅच मध्ये सामील करून घ्यायचंय. कारण की ज्ञान कसं आहे बघा, ज्ञान दिल्याने वाढतं. म्हणजे तुम्हाला जर एखादं उदाहरण समजलं तर तुम्ही ते उदाहरण तुमच्या मित्रांना शिकवा, म्हणजे त्या मित्रांनाही समजेल आणि तुमची 2 वेळेस रिव्हिजन होईल. म्हणजे ज्ञान आपण जेव्हा दुसऱ्याला देतो त्यावेळेस आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी होते. त्याचमुळे तुम्हाला एखादं उदाहरण समजलं तर 100% प्रयत्न करा की ज्याला समजलं नाही त्याला तुम्ही सांगा. म्हणजे त्यामुळे तुमचं रिव्हिजन होईल, त्यालाही मित्राला सुद्धा आनंद होईल की माझ्या मित्राने मला हे उदाहरण समजून सांगितलं. म्हणजे तुमची पण मैत्री घट्ट होईल आणि दोघांच्याही ज्ञानात वृद्धी होईल. चला आपण थांबूया, भेटूया पुढील लेक्चर मध्ये. धन्यवाद.